नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 12वी, विषय आहे मराठी आणि या मराठी विषयातील धडा क्रमांक 1 आहे वेगवशता। वेगवशता हा धडा आपण आज अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। या स्वाध्यायाचे या धड्याचे वेगवशताचे जे काय प्रश्न असतील, स्वाध्यायकृती असतील ते आपण व्यवस्थित अभ्यासणार आहोत। त्यामुळे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन देखील ऑलवरती सेट करून ठेवा, कारण असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। आपण जर 12वीचे विद्यार्थी असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, कारण तिथे देखील नोट्स शेअर केले जातात अभ्यासाशी रिलेटेड एक्झामला येणारे महत्त्वपूर्ण प्रश्न। चला सुरुवात करूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा धडा क्रमांक 1 आहे विषय मराठी इयत्ता 12वी। 12वीच्या बेसवरती आता आपण व्हिडिओ सुरुवात केली आहे, त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर पहा वेगवशता। आता वेगवशता याचे लेखक आहे प्राचार्य शिवाजीराव भोसले। 1927 जन्म ते मृत्यू दिनांक 2010 हा त्यांचा कालावधी होता, आणि या कालावधीमध्ये वेगवशता हा जो धडा आहे तो त्यांनी दिलेला आहे। तर यामध्ये त्यांच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती पाहूयात। ते कोण होते तर नामवंत वक्ते होते, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत होते आणि व्यासंगी लेखक देखील होते। देशात आणि विदेशात अनेक विचारांवर किंवा विषयांवर व्याख्यानमाला त्यांनी गाजवलेल्या होत्या। पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत सलग त्यांनी 28 वर्ष व्याख्यान दिलेले आहेत। कथा, वक्तृत्वाची जागर, खंड 1 व 2, जीवनवेध, दीप्तस्तंभ, देशोदेशींचे दार्शनिक, मुक्तिगाथा, महामानवाची, यशप्रश्न, हितगोष्टी इत्यादी ग्रंथ त्यांनी प्रकाशित केलेले आहेत। औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ माजी कुलगुरू, राजश्री शाहू महाराज पुरस्कार कोल्हापूर, श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार फलटण अशा पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे हे जे लेखक आहेत त्या लेखकांची माहिती नक्की थोडक्यात वाचूयात। पेपरला देखील लेखकाबद्दल थोडक्यात माहिती देखील विचारली जाते, त्यामुळे याच्यावर थोडक्यात आपण वाचूयात। या वैचारिक पाठात लेखकाने म्हणजे जो वेगवशता हा जो धडा आहे, प्रकरण आहे, तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत, आणि त्यानंतर आपण पूर्ण धड्याला सुरुवात करणार आहोत। स्टेप बाय स्टेप धड्यामध्ये काय सांगितलेलं आहे प्रत्येक वळ न वळ तुम्हाला अर्थसहित सांगणार आहे। पहा, या वैचारिक पाठात लेखकाने अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसाच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवलेलं आहे। आपण सध्यास्थिती पाहायला गेलो तर इतरत्र आपण गाड्या भन्नाट सुटताना आपल्याला पाहायला मिळतात। त्या गाड्यांचा वेग पाहिजे त्याच्या अतिरिक्त असतो, म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा नसतो, त्याच्या व्यतिरिक्त अति असतो, आणि याच्यावरतीच लेखकाने शिवाजीराव यांनी वेगवरती जो आहे तो यामध्ये बोट ठेवलेला आहे। वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनाची गरज आता पडलेली आहे, परंतु वाहनाचा वेग कमी असला पाहिजे हे त्या लेखकांनी या धड्याच्या मार्फत, प्रकरणाच्या मार्फत समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र गरज नसताना खोट्या प्रतिष्ठाबाई कर्ज काढून वाहन खरेदी करणाऱ्या वर्तमानकालीन मानसिकतेवर लेखकाचा प्रकाश टाकला आहे। म्हणजे काही ठिकाणी गाड्यांचा किंवा वाहनांचा आपल्याला गरज नसताना आपण कर्ज काढून खरेदी करतो आणि इकडे तिकडे शहाणपणा करत असतो, तर त्याच्यावरती देखील लेखकाने प्रकाश टाकलेला आहे। शहरात ठराविक वेळेत अनेक ठिकाणी पोहोचून कामे करावी लागतात हे खरं असेल, तरी नको तितक्या वेगाने वाहन चालवून लोक अपघातांना निमंत्रण देत असतात। म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला टायमात पोहोचायचं आहे तिथे आपण लवकर निघून पोहोचलो पाहिजे, परंतु आपण वेळेवर न जाता थोडा लेट जातो आणि वाहनाची जो गती आहे ती गती आपण वाढवतो आणि चुकून आपण अपघातांना निमंत्रण देत असतो, असं लेखकाने या ठिकाणी म्हटलेलं आहे।
याचे लेखकाला वैभव वाटते. वेळ वाचवण्यासाठी माणसे वाहन वापरतात, परंतु माणसे वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यात वाया घालवतात. म्हणजे वाहन आहे म्हणून आपण लवकर काम करतो, परंतु जो वेळ वाचलाय तो वेळ पुन्हा एकदा गाडी चालवण्यामध्येच घालत असतो, हे देखील त्याने सांगितलं आहे. तेव्हा वाहने माणसांवर स्वार होतात अशी मार्मिक टिप्पणी लेखकाने देखील या ठिकाणी केलेली आहे. आणि अफाट वेगाने वाहनाचा जो वेग आहे त्या प्रवृत्तीमुळे वाहन चालकाच्या शरीरमानावर अनावश्यक ताण निर्माण होतो. म्हणजे जसं की मान दुखणे, हातपाय दुखणे, जो मानसिक ताण आहे तो निर्माण होत असतो. कारण गाडीचा वेग जो असतो तो खूप असतो. त्यामुळे स्वत्व आणि स्वास्थ्य हिरावून घेणारा अनैसर्गिक वेग कमी करण्याबाबत लेखकाने हा जो पाठ आहे तो पाठ दिलेला आहे आणि आता तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, सुरुवात करूया आपण आजच्या प्रकरणाला, आजच्या धड्याला, पाठाला. वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवन ही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे अनेक जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवान आढळते. रस्ते वाहने व्यापलेले असतात. माणसे घरात राहतात म्हणून अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतिपी याच्यामध्ये काय लिहिलं आहे की जो वाहनाचा वेग आहे तो आता माणसांवर स्वार होण्याचा या ठिकाणी दाखवला आहे. गती जी आहे ती आता दिशाहीन गती झालेली आहे. ती काही साधी गती राहिली नाही यामध्ये सांगितलेलं आहे. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पहिली म्हणजे आश्चर्य वाटतं. ही आली कोठून, आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशांचीच एका इतिहास घडला, लोकांनी जगप्रवासही केला, पण आजच्या एवढी अवखळ वाहने कुठेच दिसत नव्हती. ती आता दिसायला लागलेली आहेत. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात, पायी चालत ती उरकत नाहीत. जीवन हे दिशाहीन विभागलेलं आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला तर दवाखाना एका बाजूला. मग या ठिकाणी सांगितलेलं आहे की वाहने पहिल्याच्या जो काळात, इतिहास काळात होते तेव्हा वाहने एवढी पाहायला मिळत नव्हती, परंतु सध्या जर पाहायला गेले तर खूप वाहने झाले आहेत. घरातून दारात जर निघालं तर लगेच गाडी लागते. कारण मुलांचं जे शाळा आहे ती एका टोकाला तर आपले कार्यालय एका टोकाला, असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दूर कुठल्या तरी दिशेला जीवनाची ही टोके सांधणार, कशी जोडणार, कशी शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाणे गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासंग पार पाडावीत एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा. तो आत्म्यात घातिक ठरतो. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरोडे वाहन उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गीय असतात. घरे, कार्यालय, बाजारपेठ यात निदान 100 मैलांचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसात दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये. तर यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की वाहनाचा वेग हा कमी असावा. कारण वाहनाचा वेग जर जास्त असेल तर आपण जो आहे तो अपघाताला निमंत्रण देत असतो आणि अनावश्यक गती ही विकृती ठरते. अनावश्यक गती म्हणजे आपण जर गाडी जास्त गतीने, जास्त स्पीडने चालवली तर काय होतं, तर आपले मानसिक तणाव निर्माण होतो आणि तोच निर्माण करायचा नसेल तर आपल्याला अनावश्यक गती ही टाळावी लागेल. भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही. आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे खूप आहेत, कामे फारशी नाहीत, जीवनाची टोके सहज सांधता येतात. थोडी त्वरा करावी लागते, पण भरधाव वेगाने अंतर काटावे अशी स्थिती नसते.
मुंबईसारख्या विस्तारण नगरी गाड्यांनी सांधलेले असते. गाड्या रुळावरून चालतात, त्यात भरकटणे फारसे नसते. गाडी चढले म्हणजे माणसांचे धावणे थांबले. यामध्ये असं सांगितलेलं आहे की भारतीयांनी जी अमेरिकेची जीवनशैली आहे ती निर्माण करायची प्रयत्न केला आहे ते करू नका, कारण आपल्याकडे अंतर कमी आहेत आणि माणसं जास्त आहेत. म्हणून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जो वाहनाचा वेग आहे तो कमी ठेवा. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 चाकी 4 चाकी वाहनांची. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. वेग आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो, पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवायचा कसा म्हणून पुन्हा एकदा आपण वाहनांवरती स्वार होतो. मग वाहने माणसांवर स्वार होतात असं देखील म्हटलेलं वावगं ठरणार नाही. यामध्ये काय सांगितलं आहे, ज्या ठिकाणी आपल्याला खरंच काम आहे तेव्हाच आपण गाडीचा उपयोग करावा, गती थोडीशी ठेवावी, म्हणजे अनावश्यक गती ही वाढू नये. कारण नंतरून काय होतो, जो आपण लवकरात लवकर काम करतो आणि वाचलेला वेळ घालवायचा कसा, तर आपण त्यावरती पुन्हा एकदा गाडीवर स्वार होतो आणि मग काय होतं, तर वाहने माणसांवर स्वार होतात. म्हणून कामापुरते आणि कामासाठीच वाहन आटोक्यात आणा, एवढाच वेग ठेवा. तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतज्ञ जगता अनुभवता यावे. त्यासाठी अत्यंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर जो आहे तो कमी करावा. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढू नये. वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते. पण आहेच वाहन तर 4-6 मैलांवरचे एखादे निसर्गमय स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाहीत? तर या ठिकाणी लेखकाने सांगण्याचा असा प्रयत्न केला आहे की आपल्याकडे गाडी आहे म्हणून कर्ज काढणे, ऐशोआरामात लोकांना दाखवणे की आम्ही असं आहे, परंतु उगाचच गाडी गावात जाऊन फिरवणे, अनावश्यक गतीने दाखवणे हे काय योग्य नाही, असे लेखकाने या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. लेखक म्हणतात की अनावश्यक गती ही जो आहे ही गती म्हणजेच इतर मैलांवरती जाऊन जे लांब दूर जाऊन देहू असेल, आळंदी असेल, सिंहगड असेल, अशा पर्यटन स्थळं असतील किंवा जी ऐतिहासिक स्थळे असतील ती का पाहिली जात नाहीत? इतरत्र फिरण्यापेक्षा ही स्थळे पाहिलेली योग्यच असं लेखकांचं म्हणणं आहे. वाई, सातारा, फलटण, कराड अशी गावी वाहनांची एवढी निकड आहे का? शेतमळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल, हे तर बरोबर आहे. आपले राहणे गावाबाहेरच होत असेल तर वाहनांचा उपयोग होईल, परंतु जर गावात असेल तर वाहनांचा उपयोग काय असेल, कशासाठी, हे देखील त्याने सांगितलं आहे. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नाही. बरेच जण काय करत असतात, वेळ घालवण्यासाठी गाडी घेतात आणि इतरत्र चक्रा मारत बसतात, झरा मारत असतात. तेच या ठिकाणी लेखाने पटवण्याचा प्रयत्न केला आहे. काय असतं, वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून जायच्या हवेसामुळे आपण अपघात घडून आणतो. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रात्राणी म्हटली जाते. रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावेत एवढी महत्त्वाची कामे दरवेळी असतात का, असा देखील प्रश्न लेखकाने विचारलेला आहे. वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर काय होतं, असा देखील प्रश्न विचारला जातो. त्याच्यावरती देखील वाचूयात. तर काय होतं, वाहनाचा वेग अनावर झाला तर डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरावर अनावश्यक स्पंदन निर्माण होतात. हादरे बसून मज्जातंतू असेल, मणके असेल, ही कमकुवत होतात आणि कमरेची, पाठीची जी दुखणे आहेत ते वाहनांमुळे वाढली जातात. त्यामुळे चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वरखाली पाहणे, इकडे तिकडे पाहणे, हे जे आहेत ते त्याच्यामुळे ताणतणाव निर्माण होतो आणि वाहनाचा वेग जो आहे तो आपल्याला कमी करायला पाहिजे, इथे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ही जी काही स्वाध्यायकृती आहे पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. ही संपूर्ण स्वाध्यायकृती आपण पुढच्या
व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तत्पूर्वी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम.